नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की सीईटी नंतर ही पॅरा सीईटी काय आहे। जेवढे काही पुण्यातील नामांकित कॉलेजेस आहेत, या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, म्हणजे नामांकित कॉलेजेस कोणते, ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहे, जसं की MITची WPU युनिव्हर्सिटी आहे, MITची ADT युनिव्हर्सिटी आहे, VITची VU युनिव्हर्सिटी आहे, PCCU अकोर्डीची PCU युनिव्हर्सिटी आहे, JSPMची JSP युनिव्हर्सिटी आहे, DY पाटीलची DPU युनिव्हर्सिटी आहे। जर या नामांकित कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला पॅरा सीईटी 2025 देणं गरजेचं आहे। तर याचं रजिस्ट्रेशन, सिलेबस, गाईडलाईन्स काय काय आहेत ते तुम्हाला मी सांगतो डिटेलमध्ये। जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी दादा सीईटी वाला या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आणि बऱ्याचशा मुलांचे मला मेसेज होत होते की दादा तुम्ही चॅनलवर का बरं नाही येत। तर जे काही कॉलेजेस होते व्हिजिट करायचे होत्या, त्याचबरोबर घरी काही कार्यक्रम होते, त्यानिमित्त मी कॉलेजमध्ये YouTube चॅनलवरती अवेलेबल नव्हतो। तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन काय आहे, तर रजिस्ट्रेशन आत्तापासून सुरू झालेले आहेत। रजिस्ट्रेशन तुमचे सुरू झालेले आहेत। लास्ट डेट ही 15 मे आहे आणि रजिस्ट्रेशनची जी फी आहे ती तुम्हाला 1500 रुपये आहे। म्हणजे तुम्ही 1500 रुपये भरून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। बाकी बेसिक साऱ्या डिटेल्स आहे, सीईटी एवढे तुम्हाला रजिस्ट्रेशन अवघड नाही। सो तुम्ही ऑनलाईन पण करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे, तिथे जाऊन पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। त्याचबरोबर आता मी पॅरा सीईटी दिल्यानंतर मी कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो। MITची WPU युनिव्हर्सिटी आहे, ADT युनिव्हर्सिटी आहे, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहे, JSPM युनिव्हर्सिटी आहे, DY पाटील युनिव्हर्सिटी आहे, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी आहे, डेक्कन युनिव्हर्सिटी आहे, प्लस तुम्ही यासारख्या 29 जवळपास युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। आता एक्झाम डेट काय आहे, तर 22, 23, 24 मे या दिवशी तुमचे पेपर होणार आहे। पेपर कसा होणार आहे, पेपर तुमचा ऑनलाईन मोडवरती होणार आहे। ऑनलाईन मध्ये तुम्ही जसं सीईटीची एक्झाम दिलेली आहे किंवा JEE-मेन्सची एक्झाम दिलेली आहे, त्याच सेम बेसिसवरती तुमचा पेपर होणार आहे। आता जर सिलेबसचा विचार केला तर तुम्हाला 25 प्रश्न हे फिजिक्सचे असणार आहेत, 25 प्रश्न केमिस्ट्रीचे असणार आहेत आणि 50 प्रश्न हे तुमचे मॅथचे असणार आहेत। आता 25 प्रश्न केमिस्ट्री आणि फिजिक्स या जवळपास एक प्रश्न 2 मार्काला आहे, म्हणजे 100 मार्क्स फिजिक्स केमिस्ट्रीसाठी, 100 मार्क्स मॅथसाठी, जवळपास तुमचा 200 मार्काचा पेपर आहे। आता याचा सिलेबस कुठून विचारला जाणार आहे, जो तुम्ही सीईटीचा जसा अभ्यास केलेला आहे किंवा JEE-मेन्सचा जो अभ्यास केलेला आहे त्याच बेसिसवरती तुमचा पूर्णपणे सिलेबस असणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही वेगळे प्रश्न विचारले जाणार नाही। त्यानंतर तुमचा रिझल्ट डेट काय आहे, रिझल्ट डेट तुमचे 31 मे आहे, या दिवशी तुमचे रिझल्ट लागणार। त्यानंतर याची ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, ज्या मुलांना दादा सीईटी वाला काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी www.dadacetwala.com ची लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही एनरोल नाऊ करू शकताय। त्या ठिकाणी तुम्हाला 2 पॅकेजेस दिसतात, त्यामध्ये एक पॅकेज हे ऑनलाईन काउन्सिलिंगचं आहे, दुसरं पॅकेज हे ऑनलाईन प्लस ऑफलाईन काउन्सिलिंग प्लस तुमची फॉर्म फिलिंग करून दिली जाणार आहे। तर ज्या मुलांना ऑनलाईन काउन्सिलिंगसाठी एनरोल करायचं आहे त्यांनी तिथं क्लिक करा 99 वाल्या कोर्सवरती, आणि ज्यांना ऑफलाईन मध्ये क्लिक करायचं आहे त्यांनी 2499 वाला कोर्स परचेस करू शकतात। यामध्ये तुमचं ॲडमिशन होईपर्यंत सर्व जबाबदारी दादा सीईटी वाला काउन्सिलिंग तर्फे घेतली जाईल। त्यानंतर आता रिझल्ट डेट तुम्हाला सांगितलंय। आता पॅरा सीईटी मी का बरं दिली पाहिजे, पॅरा सीईटी तर ही ऑलरेडी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसाठी आहे, किंवा आता काय होतं बऱ्याच मुलांचं काही आजारी असल्याचं कारण असतो किंवा दुसऱ्या काही कारण असतो पेपर दिले जात नाही, तर त्यांना असं असतं की माझं इयर ड्रॉप होऊ शकतं, किंवा मला सीईटीचा पेपर अवघड गेलाय, JEE-मेन्सचा पेपर अवघड गेलाय, मला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन पाहिजे, मला MIT मध्ये ॲडमिशन पाहिजे, मला VU मध्ये ॲडमिशन पाहिजे, असे ज्या काही नामांकित युनिव्हर्सिटीज आहे यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला पॅरा सीईटी दिलेली गरजेची असणं आवश्यक आहे। या कॉलेजेसच्या ऑलरेडी सेपरेट एक्झामिनेशन पण आहेत, परंतु आपल्या काही कारणास्तव जर मिस झालेले असतील तर त्यासाठी आपण पॅरा सीईटीचं रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे। तर रजिस्ट्रेशन करा, मी स्क्रीनवरती नंबर पण दिसत असेल तुम्हाला, जर तुम्हाला काही डाऊट आला तर त्यावरती तुम्ही कॉल करू शकता, प्लस व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन पण तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता। जे येणारे अपडेट्स आहेत 12th रिगार्डिंग त्या सर्व अपडेट्स तुम्हाला ग्रुपवरती मिळून जातात, आणि दादा सीईटी वाला काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचं असेल तर तिथे पण जाऊन तुम्ही काउन्सिलिंग करू शकताय। आणि शेवटी दादा सीईटी वाला या YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। ज्या लेटेस्ट अपडेट्स असतात 12वीच्या त्या सर्वप्रथम दादा सीईटी वाला या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील। थँक्यू सो मच।